हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळ्यांनी सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट बद्दल आतापर्यंत वाचलं असेल किंवा काही ना काहीतरी ऐकलं असेलच। तर बघा, सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट सध्याचा आपला एक करंट टॉपिक आहे, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक तुम्हाला खूपच महत्त्वाचा असणार आहे आणि तसंच थोडासा कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा आहे। आता बघा, आपलं जे कोरोना व्हायरसचं पॅन्डेमिक चालू आहे, त्यामुळे हा इश्यू एवढा वर निघून नाही आलाय, पण बरेचसे जर आपण पॉलिटिकल इश्यूज मध्ये एक गणला गेला तर हा एक इश्यू सध्या वर निघून येतोय। बघा, सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट जो आहे ना, तो आपल्या सध्याच्या केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो। एकूण 20,000 कोटी रुपये एवढ्याला खर्च येणार आहे। एकदा आपण सेंट्रल विस्ता काय ना ते समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल। बघा, सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट काय आहे, तर आपल्याला हे राजपथ दिसते, राजपथलाच आपण काय म्हणतो तर सेंट्रल विस्ता। ओके, हा जो पूर्ण एरिया आहे तो आहे सेंट्रल विस्ताचा। इथे आपलं इंडिया गेट पासून तर पुढे राष्ट्रपती भवनापर्यंत इथे जे आपल्याला दिसतं ते आहे राष्ट्रपती भवन। इथे नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि कॉर्नरला बघा, इथे राईट हँड साईडला तुम्हाला एक घुमटवाली बिल्डिंग दिसेल, छोटीशी दिसते, तर हे आपलं आहे संसद भवन, म्हणजेच आपलं पार्लमेंट हाऊस। तर या पूर्ण एरियामध्ये अराउंड 86 एकरचा हा एरिया आहे, तर याच्यामध्ये पूर्ण रिडेव्हलपमेंट करण्यात येणार आहे, तर तेच आहे सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट। मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या प्रोजेक्ट बद्दल माहिती घ्यायची आहे की कशा प्रकारे हा प्रोजेक्ट तयार केला गेला आहे, कसं काम करण्यात येणार आहे। आणि इनफॅक्ट या प्रोजेक्टवर एक पिटिशन सुद्धा फाईल करण्यात आलेलं, एक नाही म्हणू शकत, काही पिटिशन्स फाईल करण्यात आलेलं स्टे लावण्यासाठी ह्याच्या कामावर, पण सुप्रीम कोर्टाने स्टे लावण्यासाठी नकार दिलेला आहे, तर त्याची कारणं सुद्धा आपण या लेक्चरमध्येच बघणार आहोत। ठीक आहे, सो मग बघा, या लेक्चरचं PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा मिळून जाईल, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता। आणि प्लस आतापर्यंत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलंच असेल, आपलं विजन स्टडीचं जे ॲप आहे ते सुद्धा लॉन्च झालंय। हे ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियल आहे ते वाचू शकता, तुमचं नॉलेज आहे ते खूप जास्त वाढेल या स्टडी मटेरियलने। प्लस PDF नोट्स अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत आणि काही कोर्सेस सुद्धा आहेत। तर बघा, राज्यसेवाचे कोर्सेस अवेलेबल आहे, संयुक्त गट ब चं सुद्धा आता क्लासेस तुमचे सुरू आहेत। जर तुम्हाला क्वेश्चन आन्सर रिव्हिजन करायची आहे तर ती सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आणि विषयानुसार कोर्सेस पण आहेत, तर ते सुद्धा इझी आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच ॲडमिशन घ्या, तुम्हाला त्यात नक्कीच फायदा होईल। ओके, सो मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। सो बघा, हा सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट काय असणार आहे, तर बघा, केंद्राचा सेंट्रल विस्ता प्रकल्प हा 20,000 कोटींचा प्रकल्प आहे। आता या सेंट्रल विस्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर ते सुद्धा तुम्हाला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे। बघा, त्याच्यामध्ये जसं राष्ट्रपती भवन, नंतर संसद म्हणजेच आपलं पार्लमेंट हाऊस, नंतर केंद्रीय सचिवालय, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, जे PMO ऑफिस आहे ते सुद्धा ह्याच्यातच येतं, आणि इंडिया गेट। त्याचबरोबर जे आपल्या इंडियाचं एक म्युझियम आहे, ते म्युझियम सुद्धा या सेंट्रल विस्ता अंडर येतो। बघा, हा जो पूर्ण एरिया आहे राजपथ, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रल विस्ता। इनफॅक्ट आपण याला आपल्या इंडियाचं एक पॉवर कॉरिडॉर सुद्धा म्हणू शकतो, राईट। तर या पॉवर कॉरिडॉरचंच रिडेव्हलपमेंट करण्यात येणार आहे सेंट्रल विस्ता प्रोजेक्टने। ओके, सो बघा, या प्रोजेक्टची सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली, तर जास्त आधीपासून काही या प्रोजेक्टची तयारी केली गेली नाहीये। 2019ला जे आपलं सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे, CPWD, त्यांनी एक नोटीस इश्यू केलेलं या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी की आर्किटेक्टचं प्लॅन करून द्या, म्हणजे आर्किटेक्चर कसं असेल, तर आर्किटेक्चरसाठी एक प्रकारे त्यांनी टेंडर काढला होता। ओके, आणि यामध्ये हे जे आर्किटेक्चरचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं HCP डिझाईन प्रायव्हेट अँड लिमिटेड कंपनीला। HCP डिझाईन ही जी कंपनी आहे ना, ती एक गुजरातमधली अहमदाबाद बेस्ड कंपनी आहे आणि त्याचे जे CEO आहेत विमल पटेल। बघा, आता इथे ना यावरून सुद्धा बरेचसे असे क्वेश्चन्स उभारले गेलेत की HCPलाच का देण्यात आलं, कारण की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो इश्यू आहे जो CPWDने काढलेला तो 2019 मध्येच काढलेला, आणि फक्त 6च अशा आर्किटेक्चर कंपन्या होत्या ज्यांना कन्सिडर करण्यात आलेलं या प्रोजेक्टसाठी, आणि त्यातली ही एक सिलेक्ट करण्यात आली, म्हणजेच यांचं आर्किटेक्चर आता वापरण्यात येईल सेंट्रल विस्ता प्रोजेक्टला। पण इथे प्रश्न असा उचलला जातो की फक्त 7 वीक्समध्ये एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी एवढं मोठं डिसिजन कसं काय घेण्यात आलं, की यामध्ये गव्हर्नमेंट कुठे बायस्ड झाली आहे का,
असे बरेचसे प्रश्न उभारले जातात. तर आता आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये. बघा जे HCP डिझाईन कंपनी आहे ना, ती या आधी सुद्धा बरेचसे मोठे मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत, आर्किटेक्ट केलेले आहेत. जसं साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, नंतर सेंट्रल विस्ता गांधीनगरचं, मुंबई पोर्ट कॉम्प्लेक्स, काशी विश्वनाथन रिडेव्हलपमेंट, तर यासारखे प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी आर्किटेक्ट केलेले आहेत. आणि आता जे सेंट्रल विस्ता प्रोजेक्टसाठी आर्किटेक्चर त्यांनी दिलेलं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंटला एकूण 229 कोटी रुपये एवढे पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटला या कंपनीला द्यावे लागणार आहेत. हे फक्त आर्किटेक्चरसाठी आहे. ओके, पूर्ण प्रोजेक्ट जर आपण बघितलेलं 20,000 कोटी रुपयांचं प्रोजेक्ट असणार आहे. मग आता या प्लॅन नुसार सेंट्रल विस्तामध्ये किंवा आपण म्हणू शकतो जे राजपथ आहे त्यामध्ये कोणकोणते मोठे चेंजेस करण्यात येणार आहेत. चेंजेस तर बरेचसे करण्यात येणार आहेत, पूर्ण रिडेव्हलपमेंट आहेत, तर ऑब्व्हियसली भरपूर चेंजेस होतील. पण असे 2 मोठे चेंजेस आहेत, ते म्हणजे नवीन संसद भवन तयार करण्यात येईल. बघा इथे हे जे आहे आपलं, ती जुनी संसद आहे जी सर्क्युलर मध्ये आहे, आणि जे नवीन संसद आहे ते ट्रायंग्युलर मध्ये बाजूलाच तयार करण्यात येईल आणि याचं बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण होईल. म्हणजेच बघा एकदम लवकरच याचं बांधकाम सुरू होणार आहे. खूपच महत्वाचा पॉइंट इथे निघून येतो की 2022 पर्यंतच लगेच बांधकाम करण्याची गरज आहे का, की पूर्ण डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे का. आता बघा संसद किंवा आपण म्हणू शकतो जे पार्लिमेंट हाऊस आहे ना आपलं, ते खूप जुनं झालेलं आहे. तिथे सीटिंगसाठी म्हणजे आता आपल्याकडे एकूण 545 सदस्य आहेत लोकसभेमध्ये, राईट. पण इथे संसदेमध्ये फक्त जागा आहे 500 जणांना बसण्याची. त्यामुळे नवीन संसदेची उभारणी करणं तर गरजेचंच आहे. पण पूर्ण एरिया रिडेव्हलपमेंट एवढ्या अर्जंट बेसिसवर करणं गरजेचं आहे का? कारण की आता सध्या आपल्या कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमध्ये आपली जी इकॉनॉमी आहे ती खूपच आपण म्हणू शकतो खूपच लॉसेस सहन करावे लागणार आहेत. मग आता या वेळेला म्हणजे या पॉइंटला सरकारला कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे याच्यावर खूप प्रश्न उभारले जात आहेत. म्हणून हा एक इश्यू झालेला आहे. आणि तसंच नवीन संसद भवनाबरोबरच एक नवीन सचिवालय सुद्धा तयार करण्यात येईल आणि हे सचिवालय 2024 पर्यंत तयार करण्यात येणार आहे. आता हे सचिवालय कुठे असणार आहे बघा, तर इथे या इमेजमध्ये तुम्हाला थोडंसं समजून जाईल. तर बघा इथे पार्लिमेंट हाऊस असणार आहे एक नवीन, राईट. आणि इथे नवीन सेंट्रल सेक्रेटरिएट म्हणजेच नवीन सचिवालय तयार करण्यात येणार आहे. असं हे 8 बिल्डिंग्सचं सचिवालय असेल, 8 फ्लोअर्सचं, हे लक्षात ठेवा. आणि बरेचसे अजून ऑफिसेस चेंज करण्यात येणार आहे, जसं PMO ऑफिस पण कदाचित चेंज होईल, म्हणजे त्याची जागा बदलली जाणार आहे. पण फक्त इथे लक्षात ठेवा जे आपलं प्रेसिडेंट्स हाऊस आहे ना, तर ते चेंज होणार नाहीये. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बरेचशा चेंजेस आहेत, बरेचशी रिडेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे जे आपलं इंडिया गेट आहे, तर कोणतीच बिल्डिंग ही इंडिया गेटपेक्षा उंच बनवण्यात येणार नाही. ते म्हणजे वॉर मधल्या शहीदांच्या सन्मानासाठी कोणतीच बिल्डिंग जास्त उंच करण्यात येणार नाहीये इंडिया गेटपेक्षा. तर हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट इथे निघून येतो. आणि आता यामध्ये काय काय चेंजेस आहेत, तर जे नवीन सचिवालय बनणार आहे ना, त्यामध्ये 25,000 ते 30,000 कर्मचारी काम करू शकतात तिथून. जर आता सध्या आपण बघायला गेलं तर सेंट्रल विस्ताच्या अंडर जेवढ्या बिल्डिंग्स येतात, म्हणजे जसं बघा प्रत्येक खात्याचं सचिवालय असतं, राईट. तर त्या सचिवालयामध्ये बरेचसे एम्प्लॉईज काम करतात. मग आता त्यांना काम करण्यासाठी जागा पण तर भरपूर लागते. पण सध्या सेंट्रल विस्तामध्ये जेवढ्या बिल्डिंग्स येतात ना, तिथे फक्त 22 खात्यांचंच काम सुरू आहे. 51 पैकी 22 खात्यांचंच काम सुरू आहे. आणि बाकीचे जे खाते आहेत ते वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये इमारतींमध्ये काम करतात. आणि ते सुद्धा ना गव्हर्नमेंटचं नाहीये, त्या बिल्डिंग सुद्धा रेंटवर आहेत. म्हणजेच काय, तर यासाठी गव्हर्नमेंटला एव्हरी मंथ लाखोंमध्ये पैसे पे करावे लागतात. त्यामुळेच ही सेक्रेटरिएट बिल्डिंग जी आहे ती नवीन मोठी बांधण्यात येणार आहे, की जास्तीत जास्त जे एम्प्लॉईज आहेत सचिवालयाचे सगळ्या खात्यांचे तिथे काम करतील. ओके. आणि आता फक्त 22 खातेच काम करतात, एवढं लक्षात ठेवा. आणि नवीन संसद कशी असणार आहे, जसं आत्ताच आपण बघितलं, ही त्रिकोणी असणार आहे. आणि यामध्ये 900 ते 1200 किंवा 1300च्या आसपास एवढे सदस्य बसू शकतात. बघा आता जरी आपली जी सदस्य संख्या आहे ती 545 आहे, आता ह्याच्यावर बार आहे 2026 पर्यंत. म्हणजेच 2026 पर्यंत लोकसभा किंवा राज्यसभेची सदस्य संख्या वाढवली जाणार नाही. पण 2026 नंतर आता लोकसंख्या वाढली आहे, तर ऑब्व्हियसली सदस्य संख्या पण वाढवली जाईल. मग त्यासाठी सदस्यांना
बसण्यासाठी, म्हणजेच जे एमपीज आहेत त्यांना बसण्यासाठी जास्त जागा लागणार आहे, म्हणूनच ही नवीन बिल्डिंग जी आहे ती गरजेची आहे. ठीक आहे. पण आता हे तर झालं नवीन डिझाईन बद्दल, पण तुम्हाला पण माहिती आहे की आपलं जी संसद आहे, सध्याचे आपलं जे पार्लमेंट हाऊस आहे ते सुद्धा खूप युनिक डिझाईन आहे ना. नाही, आता जर आपण कोणालाही विचारलं, ही इमेज दाखवली की कसली आहे, तर कोणत्याही लहान मुलाला सुद्धा ओळखता येईल की हे आपलं पार्लिमेंट आहे. मग आता या पार्लिमेंटचं डिझाईन कोणी केलेलं, किंवा ब्रिटिश काळामध्येच आपली ही पार्लिमेंट बिल्डिंग बांधण्यात आलेली. 1921 मध्ये या बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आणि 1927 पर्यंत कंप्लीट झालेलं. म्हणजेच आता ऑलमोस्ट 100 वर्ष होण्यात आलेली आहेत. आतापर्यंत तर 93 इयर्स कंप्लीट झाली आहेत, पण आता 100 वर्ष तर लवकरच पूर्ण होतील. तर ही जी डिझाईन आहे सेंट्रल विस्टाची, तर सेंट्रल विस्टाची डिझाईन केली होती त्यावेळेचे खूपच फेमस असे ब्रिटिश आर्किटेक्ट होते, एडविन ल्युटिन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. आणि बघा, जी सेंट्रल दिल्ली आहे त्याला, त्या आर्किटेक्चरला ल्युटिन्स दिल्ली म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे ही दोन्ही नावं लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. आणि 1927ला आपले गव्हर्नर कोण होते किंवा व्हॉइसरॉय कोण होते, तर लॉर्ड आयर्विन. तर लॉर्ड आयर्विनने याची ओपनिंग सुद्धा केलेली आणि तेव्हापासून आपल्या पार्लिमेंटमध्ये काम सुरू आहे आणि तिथून पूर्ण देशाचं काम होत असतं. त्यामुळे महत्त्वाचा पॉइंट ठरतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, हे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटू शकतं, पण हे जे डिझाईन आहे ना ते खूप जुनं मंदिर होतं. 64 योगिनी मंदिर हे उत्तर प्रदेश मोरेनामधलं मंदिर आहे. आय थिंक 11व्या शतकातलं हे मंदिर आहे. तर त्या डिझाईनची आयडिया, त्या मंदिराची जी डिझाईन होती त्या डिझाईनची आयडिया घेऊन आपलं जे पार्लिमेंट आहे त्याचं बांधकाम करण्यात आलेलं, किंवा तिथून ते थोडंसं आर्किटेक्चरची आयडिया घेतलेली. नाव लक्षात ठेवू शकता तुम्ही, इथे काय आहे तर 64 योगिनी मंदिर. तर बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंट इथे निघून येतो. आणि आता जर चेंज झालं, म्हणजे या प्लॅननुसार कसं चेंज होईल तुम्हाला या 2 इमेजेसमध्ये दिसू शकतं. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कुठे कुठे काय आहे, पार्लिमेंट हाऊस, इंडिया गेट वगैरे. तर याची इमेज चेंज होऊन रिडेव्हलपमेंट नंतर अशी दिसणार आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, इथे ज्या बिल्डिंग्स आहेत आपण म्हणू शकतो सचिवालय वगैरे त्या बनतील. पण जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, राष्ट्रपती भवन जे आहे त्यामध्ये काहीच चेंज करण्यात येणार नाही. ठीक आहे. पण आता या तर सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता हे काम करताना त्या कामावर स्टे लावण्यासाठी जे पिटिशन दाखल करण्यात आलेलं, तर तसा स्टे लावण्यापासून आपल्या सुप्रीम कोर्टाने तर नकार दिलेला आहे. तो का? आता हे पिटिशन पण बघा दाखल करण्यामागचं कारण काय होतं, तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे. बघा, आत्ताचं जे एरिया आहे सेंट्रल विस्ताचा, तिथे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, तुम्ही परेड होताना पण तर बघितली असेल ना, 26 जानेवारीची परेड तुम्ही नेहमी बघतच असाल. तर हे आपल्या राजपथवरच होते. तर हा जो एरिया आहे ना तो सध्या लोकांसाठी ओपन आहे, म्हणजे लोक तिथे जाऊ शकतात. पण एकदा काम झालं, आता ऑलमोस्ट हा 86 एकरचा एरिया आहे, 80 पेक्षा जास्त एवढी जमीन आहे इथे. तर एकदा काम झाल्यानंतर म्हणजे नवीन प्रोजेक्टनुसार तिथे लोकांना जाण्यासाठी परमिशन बॅन केली जाईल. ओके, म्हणजे ते रेस्ट्रिक्टेड एरिया असणार आहे. म्हणूनच याचिका अशी दाखल करण्यात आलेली आहे की कलम 21 अंतर्गत देण्यात आलेला जे नागरिकांच्या जगण्याचा हक्क आहे त्याचं उल्लंघन इथे होऊ शकतं आणि म्हणूनच या कामावर स्टे आणला पाहिजे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. पण आता त्याच्यावरच आपलं सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की आता सध्या जो कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे, तर सध्या तरी काही काम होताना आपल्याला दिसत नाहीये. जर समजा कामच नाहीये तर सुप्रीम कोर्ट स्टे कशावर आणणार, राईट? मग म्हणूनच सुप्रीम कोर्टाने या कामावर स्टे आणण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि तेव्हा त्यामध्ये सांगितलं त्यांनी की जागतिक साथीच्या आजारामुळे कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाहीत असं सेंट्रल विस्टा प्रकल्पावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे. ओके, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि बघा, जरी म्हटलं जात असलं की 2022 पर्यंत हे काम पार्लिमेंटचं, ऍटलीस्ट पार्लिमेंटचं तरी काम पूर्ण होईल. बघा, काम तर तसं पूर्ण सुरू होणारच आहे, पूर्ण सेंट्रल विस्ताचं. असं नाहीये की पार्लिमेंटचंच काम सुरू होणार आहे, पूर्ण सेंट्रल विस्ताचं कामाला लगेचच सुरुवात होईल. पण ऑब्व्हियसली आता सुरू होऊ शकत नाही, कारण की एकदा हे पॅन्डेमिकचं सिच्युएशन गेलं त्याच्यानंतरच सुरुवात होणार आहे, राईट? म्हणूनच सुप्रीम कोर्ट म्हणते की आत्ता जर काम सुरू नाहीये तर याच्यावर स्टे आणण्याला काही अर्थ नाहीये, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, राईट ना? मग आता मला तुम्ही सांगा की हा जो स्टे आणण्यासाठी जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती बरोबर आहे का चूक आहे? ठीक आहे, आपण याचिकेच्या बाजूने जरी बघितलं तरी पण गव्हर्नमेंट आत्ता सध्या
एवढा पैसा खर्च करणं, गव्हर्नमेंट 20,000 कोटी रुपये खर्च करणारे या प्रोजेक्टसाठी, आणि ते पण अर्जंट बेसिसवर, राईट. तर मग ते किती बरोबर आहे, ते योग्य आहे का? कारण की सध्या कोणत्या गोष्टीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता आपली अर्थव्यवस्था इतकी कोलमडली आहे की अर्थव्यवस्थेसाठी तसंच लोकांसाठी कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. जर समजा इथे पैसा खर्च केला तर कदाचित अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करण्यासाठी पैसा राहणार नाही, अशी सुद्धा सिच्युएशन निर्माण होऊ शकते. मग गव्हर्नमेंटने इथे एवढा पैसा खर्च करणं गरजेचं आहे का? तर तुम्हीच सांगा की तुम्हाला काय वाटतं याच्यावर. मला तरी असं वाटते की सध्या जर आपल्याला पार्लमेंटची गरज आहे, कारण की बघा सीट्स वाढल्या, राईट. आता जेव्हा लोकसभेच्या राज्यसभेच्या सीट्स वाढतील संसदेमध्ये, तर तेव्हा ॲटलिस्ट एमपीजना बसायला जागा पाहिजे, म्हणून पार्लमेंट हाऊस तर पाहिजे, ठीक आहे. पण बाकीचा जो पूर्ण एरिया, म्हणजे पूर्ण जो सेंट्रल विस्तार रिडेव्हलपमेंट केला जातोय, मला असं वाटते की सध्या तरी त्याची गरज नाहीये. ते थोड्या वेळाने सुद्धा त्याच्यावर काम करता येऊ शकतं, राईट. हा नक्कीच आता सेक्रेटरिएटसाठी वगैरे गरज आहे, पण बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जसं पीएमचं जे हाऊस आहे ते सुद्धा चेंज होणार आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या चेंज होणार आहेत, तर त्या सगळ्या चेंज करण्याची गरज आहे का? त्या सगळ्या रिडेव्हलपमेंट करण्याची गरज आहे का? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जाण्याआधी तुम्हाला फक्त एक सांगेल की आपल्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्या अजून अवेलेबल आहेत आपल्या विजन स्टडीवर. तर तुम्ही वेनसडेला वेगवेगळ्या विषयाच्या टेस्ट देऊ शकता. डेली टेस्टसुद्धा अवेलेबल आहेत आणि सॅटर्डे टेस्टसुद्धा होतच असतात. ओके, मग आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.